वाईफ मेंटेनन्सची केस फाईल करते व तिला कोर्ट मेंटेनन्स अलाउ करते. तिचा हजबंड गव्हर्नमेंट सर्वंट असेल आणि तो रेग्युलरली मेंटेनन्स पे करत नसेल, तर अशा सिच्युएशनमध्ये वाईफने काय करायला पाहिजे? वाईफला मिळणारे मेंटेनन्स हे तिच्या नवऱ्यावर असणारे तिचे कर्ज असते का? या मेंटेनन्सच्या रिकव्हरीकरिता नवऱ्याची पेन्शन अटॅच करता येते का? त्याचबरोबर यामध्ये कायद्याचे कोणते अडथळे आहेत हे माहिती करून घेऊया मद्रास हायकोर्टाने दिलेल्या एका जजमेंटवरून. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या केसमध्ये पिटिशनर ही रिस्पॉन्डंटची वाईफ आहे. ती मेंटेनन्सकरिता ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे 1990 मध्ये केस फाईल करते. तेव्हा त्या केसमध्ये 500 रुपये मेंटेनन्सचा ऑर्डर होतो. त्यानंतर तिचे मेंटेनन्स 2013 पासून वाढवून ते 4000 करण्यात येते. परंतु तिचा हजबंड रेग्युलरली मेंटेनन्स पे करत नाही. त्यामुळे त्याच्यावर 1,19,000 ॲरियर्स बसते. या मॅटरमध्ये तिचा हजबंड इंडियन मिलिटरीमध्ये सर्व्हिसला होता. तो 2019 मध्ये रिटायर्ड होतो आणि त्यानंतर त्याला पेन्शन सुरू होते. अशा सिच्युएशनमध्ये वाईफ त्याची पेन्शन अटॅच करण्याकरिता पिटिशन फाईल करते कोर्टामध्ये. परंतु ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट तिची ती पिटिशन डिसमिस करतात व त्या डिसमिसलच्या ऑर्डरमध्ये रिझन मेन्शन करण्यात येते की सिव्हिल प्रोसिजर कोडच्या सेक्शन 60 सबसेक्शन 1 क्लॉज जी प्रमाणे त्याची पेन्शन अटॅच करता येत नाही. या रिझनवरून तिची पिटिशन डिसमिस करण्यात येते. त्यामुळे वाईफ या ऑर्डरला चॅलेंज करते, हायकोर्टामध्ये रिव्हिजन फाईल करते. आता हायकोर्टामध्ये रिव्हिजन पिटिशन फाईल केल्यानंतर पिटिशनरच्या वकिलांचे म्हणणे असते की मॅजिस्ट्रेट पुढे पेन्शन अटॅच करण्यासंबंधामध्ये जी पिटिशन फाईल केली होती ती सेक्शन 60 सबसेक्शन 1 क्लॉज जी प्रमाणे या सेक्शनचा आधार घेऊन त्यांनी ती पिटिशन डिसमिस केली. परंतु हे आम्हाला मान्य नाही. सेक्शन 60 सबसेक्शन 1 क्लॉज जीचा अडथळा या मेंटेनन्सच्या केसला ॲप्लिकेबल नाही. पिटिशनरच्या वकिलांनी येथे भगवंत व्हर्सेस राधिका या बॉम्बे हायकोर्टाच्या जजमेंटचा रेफरन्स दिला व त्यानंतर त्यांनी म्हटले की वाईफला ग्रँट होणारे मेंटेनन्स हे कर्ज म्हणून कन्सिडर होऊ शकत नाही. त्यामुळे पेन्शन ॲक्टचे सेक्शन 11 येथे अट्रॅक्ट होऊ शकत नाही. त्यामुळे ट्रायल कोर्टाचा डिसमिसल ऑर्डर मान्य नाही. त्यानंतर रिस्पॉन्डंट म्हणजे हजबंडच्या वकिलांनी ट्रायल कोर्टाच्या ऑर्डरला सपोर्ट करत सांगितले की सिव्हिल प्रोसिजर कोडचे सेक्शन 60 सबसेक्शन 1 क्लॉज जी तसंच पेन्शन ॲक्टचे सेक्शन 11 हे मेंटेनन्स अलाउन्सला ॲप्लिकेबल आहेत. त्यामुळे हजबंडच्या वकिलांनी ही पिटिशन डिसमिस करण्याची प्रेयर केली हायकोर्टापुढे. आता दोन्ही पार्टींचे सबमिशन झाल्यानंतर हायकोर्टापुढे एकच इश्यू होता की वाईफला मेंटेनन्स ग्रँट झाल्यानंतर पेन्शन अटॅच करण्याकरता सेक्शन 60 सबसेक्शन 1 क्लॉज जी आणि पेन्शन ॲक्टचे सेक्शन 11 अडथळा असू शकते का? याचा उलगडा करण्याकरिता हायकोर्टाने गुजरात हायकोर्टाच्या अशोकभाई चव्हाण व्हर्सेस ताराबेन चव्हाण या जजमेंटला कन्सिडर केले. यामध्ये अहमदाबादच्या प्रिन्सिपल फॅमिली कोर्टाने बरोडा बँकेमध्ये असलेल्या हजबंडच्या पेन्शन अकाउंटमधून 30,000 रुपये पर मंथ डिडक्ट करण्याचे आणि ती अमाऊंट वाईफच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करण्याचे डिरेक्शन्स दिले होते. तथापि बॉम्बे हायकोर्टाने त्यांच्या जजमेंटमध्ये म्हटले की पेन्शन ॲक्टचे सेक्शन 11 मेंटेनन्सच्या केसमध्ये ॲप्लिकेबल होऊ शकत नाही, अट्रॅक्ट होऊ शकत नाही, कारण वाईफला क्रेडिटर प्रमाणे ट्रीट केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे सेक्शन 11चे एक्झेम्पशन हजबंडला ग्रँट केलं जाऊ शकत नाही. सेक्शन 11च्या एक्झेम्पशनमध्ये जर मेंटेनन्स अलाउन्स टाकण्यात आले आणि त्यांचा हजबंड गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असताना जर डिवोर्स झाला तर तो सर्व्हिसमध्ये असताना त्यांच्या वाईफला मेंटेनन्स मिळेल, परंतु तो रिटायर्ड झाल्यानंतर त्याला पेन्शन सुरू होईल आणि ती पेन्शन सेक्शन 11 प्रमाणे अटॅच करता येणार नाही. त्यामुळे वाईफला कोर्टाने अलाउ केलेला मेंटेनन्सचा काहीच उपयोग होणार नाही आणि न्याय करण्यामध्ये अडथळा निर्माण होईल. स्त्रियांच्या संरक्षणासाठी असलेल्या सामाजिक न्यायावर त्याचा विपरीत परिणाम होईल. हायकोर्टाने पुढे म्हटले की वाईफला मिळणारे मेंटेनन्स हा सामाजिक न्याय आहे.
विशेषतः त्यांना प्रोटेक्शन मिळण्याकरिता हे अतिशय महत्त्वाचे आहे. स्त्रियांचा निराधारपणा रोखणे, त्यांना दुर्लक्षित न करणे न्यायाचे उद्दिष्टच आहे. संकटात असलेल्या महिलेचा दावा निर्दयीपणे आणि बेकायदेशीरपणे नाकारला जाऊ नये. पेन्शन ॲक्टचे सेक्शन 11 तसेच CPCचे सेक्शन 60 सबसेक्शन 1 क्लॉज G यामधील एक्झॅम्पशन्स हजबंडला ग्रँट केल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटने केलेला ऑर्डर मान्य केला जाऊ शकत नाही. तो रद्द होण्यास पात्र आहे, असे म्हणत मद्रास हायकोर्टाने ही रिव्हिजन पिटिशन मंजूर केली आणि हजबंडची पेन्शन अटॅच करून मेंटेनन्स कलेक्ट करण्यासंबंधात योग्य ती कारवाई करण्याकरिता ट्रायल कोर्टाला डिरेक्शन्स दिले. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही माहिती करून घेतले की मेंटेनन्सच्या रिकव्हरीकरिता सर्व्हिसमधून रिटायर्ड झालेल्या हजबंडची पेन्शन अटॅच करता येते व यामध्ये कोणत्याही कायद्याचा अडथळा नाही. याबद्दल तुम्हाला काही विचारायचे असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसेच तुम्हाला आमचा सल्ला पाहिजे असेल तर स्क्रीनवरती शो होत असलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲप मेसेज करू शकता. या जजमेंटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तेव्हा जस्टिस फॉर ऑलमध्ये आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.